जय शिवराय मंडळी, माझ्या गेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद केले जाते असे मी सांगितले होते, पण काही कारणास्तव आम्हाला तो व्हिडिओ पूर्ण करता आला नाही. त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. पण या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांना याच ठिकाणी कैद केले होते, ते कोणी व कसे केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे शृंगारपूरहून रायगडकडे जात असताना संगमेश्वरच्या या सरदेसाई वाड्यात विश्रांतीसाठी थांबले होते. तर मुघल सरदार मुकरब खान याने 1 फेब्रुवारी 1689 रोजी या वाड्यावर हल्ला केला आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना कैद केले. तर छत्रपती संभाजी महाराज या वाड्यामध्ये थांबले होते ही माहिती मुकरब खानापर्यंत पोहोचवणारे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून स्वराज्यातीलच व्यक्ती होते, गणोजी शिर्के आणि कृष्णाजी मोहिते. 2 फितुरांमुळेच आपले छत्रपती महाराज कैद झाले. तर त्यांना पकडणं कोणालाही शक्य झालं नसतं. या 2 फितुरांमुळेच आपला छावा मुघलांच्या तावडीत सापडला. अगदी मृत्यू समोर होता तरी पण त्यांनी धर्म बदलला नाही. नंतर काही दिवसांत म्हणजे 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना तुळापूर बहादूरगड येथे नेण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. सरदेसाई यांचा वाडा हा शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून त्याचे अवशेष देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. ज्या मार्गाने आपण वाड्याजवळ पोचतो त्याच मार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे एक भले मोठे स्मारक उभारलेले आहे. तिथे पोचून आम्ही त्यांच्या चरणांचे नतमस्तक झालो. काय ते शंभूराजांच्या धर्माबद्दल प्रेम, त्यांच्या स्मारकाजवळ पोहोचल्यावर अक्षरशः आमचे डोळे पाणावले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.